राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाल्याची माहिती आहे। यावेळी मंत्री दादा भुसे, जयकुमार गोरे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफही या बैठकीला हजर होते अशी माहिती आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक मान्यवर मंडळी जसे मंत्री दादा भुसे, जयकुमार गोरे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफही हजर होते। तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपन्न झालेली आहे। दरम्यान या बैठकीत नेमक्या कोणत्या निर्णयांवर चर्चा करण्यात आली पाहूयात। रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या खरतर पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली आहे। 29 पालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन 8 कोटींची मंजुरी मिळाली आहे। नागपूरमध्ये होम स्वीट होम अंतर्गत घरांच्या भाडेपट्ट्याचं मुद्रांक शुल्क 1000वर। कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली तर प्रत्येक जिल्ह्यात युनिटसाठी सवलती मिळणार। एमसेंट तयार करणाऱ्या खरतर युनिटला 200 रुपये प्रति ब्रास सवलत मिळाली आहे। राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे। 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे। तर राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण। उद्योग आणि आयटीआयच्या समन्वयातून रोजगार क्षमता वाढणार। तर न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी नागपूरमध्ये 20.33 हेक्टर जागा देण्याचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।